राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालंय का असा सवाल केला जातोय। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। एनसीपी कोर कमिटी टीम आणि मित्रपक्ष भाजप शिवसेना यांच्या सहमतीने पार्थ पवार यांची राज्यसभा जागेवरती जाण्याची शक्यता आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। जय पवार यांच्याऐवजी पार्थ पवार यांच्या आग्रही भूमिका यामुळे राज्यसभा पार्थ पवारांनाच मिळण्याची शक्यता आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। संदीप, ठीक आहे, तुम्ही खरं तर पार्थ पवार यांच्या जागेवर जय पवार जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। मात्र आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार पार्थ पवार यांचंच नाव आता जवळपास निश्चित झालेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मग त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आपल्याला माहिती आहे। आणि त्यानंतर भाजपचा अंतर्गत विरोध असल्याचं पार्थ पवार यांना बातम्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची एक बैठक पार पडली, त्यामध्ये पार्थ पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला देखील तेच नाव कळवण्यात आलं। त्यानंतर वरून ग्रीन सिग्नल मिळाल्याची देखील सध्या माहिती मिळते। त्यामुळे पार्थ पवार यांचं नाव आता निश्चित झालेलं आहे। लवकरच ते राज्यसभेचे खासदार म्हणून देखील सदस्य घेतील आणि त्यांचंच नाव पाठवण्याचा निर्णय जो आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।